कळाला कळालं म्हणजे पोरत आहे ना राव. लाव बरं. दाद्या आवाज आणखी वाढव. राजकुमारीचं भूत शांत झालंय. वाढव वाढव. अहो राजकुमारीजींना बरं वाटेल ना? हा तिकडे गेलं की होतील बऱ्या, काळजी करू नको. व्हायलाच पाहिजे हो. किती वाईट वेळ आले हो त्यांच्यावर. लय सुखात होत्या. आता त्यांच्या संग काय घडतंय हे त्यांनाच कळत नाहीये. देवाना अशी वेळ कोणावर आणू नये हो. ए काळजी वागे, टेन्शन नको घेऊ, होतील ते. आणि व्हायलाच पाहिजे. दाद्या खिडकीच्या काचा बंद कर ना. माझी हेअरस्टाईल खराब होते. आणि ना गाण्याचा आवाज आणखी वाढव. हा नाही ते काय आहे, काचा बंद केल्या ना तर व्हॅल्यूम जास्ती ऐकू येतं ना. अहो आवाज थोडा कमीच राहू द्या ना. अहो गाडी थांबवा ना. काय तमाश झाला तर यो. स्टेपनी आहे ना, असेल ना गाडीत. मग बघा की, या घेऊन. बघा. हा मी आणतो. आईला आणि मुंच्या सुरुवातीलाच अडचणी सुरू झाल्या. पुढे व्यवस्थित झालं म्हणजे देव पावला म्हणता येईल. अरे ते दरवाजा उघडा ना. लाव जरा ताकद लाव. बाई भूताने दार लावून घेतलं का काय? न्याऱ्या माझी फ्रेंड आहे ना, माईकीन ते. हा मी जाते दरवाजा उघडायला. अय सिमरन, सांभाळून. तुला काय व्हायचं? राहुल नका काळजी करू. हा मी अशी गेले आणि अशी आले. हा हा वहिनी बाजूला वा.
दरवाजा ओपन ओपन हा. बाबू भूत भूत पळा 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 भूत. बाई आता दार कसं उघडायचं आणि इथंच रात झाली तर रात्रीचं नको बाई काय गोंधळ. अहो नाही हो वहिनी असं काही नाही होणार. मी बोलते राजकुमारीजीं संग. हायला येडींच्या बायकोनी लग्नाच्या वाईफचं ऐकून दार उघडलं पाहिजे, नाही तर मी गेल्या होतं ती काय उघडीत नसती. राजकुमारीजी दार उघडो ना, बाहर या ना. वो गाड़ी का टायर पंचर हुआ ना, तो उसको नवा बसवाना है, तो बाहर या ना. दार उघडा ना. Kaso, only because of you I'm opening the door. Because you're very good and you understand my feelings. मदन राहुल चल आपण तिकडे जाऊन फोटो काढू. हा चल. मी पण चला चला. हा यायला लय जड झालंय राव हे. गंगलाय काय जॅक काय काय नु हे मी तुला आवाज दे बरं. हारा आपल्या तो जरा निब्बर आहे. ए अरे काय चाललंय? आओ तुम्ही या ना, संग फोटो काढू आपण. अरे इथं आमचा जीव चाललाय आणि तुमचं काय चाललंय इकडं? सगळ्यांवर काय ओरडायले हो का बसा. काय आलं रे? आग मग हे काय लावले? कावा धरणं ताकद लावतो इथं, तुमच्या वाजनाने वर ये ना ती. दाद्या याला काय अर्थ आहे राव? अशी ताकद पाहिजे असती ताकद. थांब मिथून दाद्या इकडे ये. काय या ना मदत कर बरं. अरे पण ते कपडे खराब होतील ना माझे. अरे लाव जरा हात बाबा. अजून झालंच नाही का तुमचं? नाही नाही तूच वाट पाहत होतो आम्ही. ये 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 ठीक आहे ये लवकर ये लवकर. ए श्श्श.
तुम्ही खाली उतरा, खाली उतरा, खाली उतरा, खाली उतरा, उतरा उतरा उतरा. पण चिंता म्हणा, इकडे फोटो काढा. चला. हा आओ राजकुमारी कुठे आहेत? काजू वहिनी सांगा असं. ए विटे, राजकुमारी कुठे आहेत? मला नाही माहिती, मी आता पाणी आणायला गेलते ना, म्हणलं रस्त्यात लागन. तुझ्या सोबतच होते ना त्या. नाही रे दाद्या. अगं बाबो, मॅरिया गायब झाली काय नो? ए अगं, त्या कुठं जातीन? आजूबाजूला सगळी झाडीच आहे. काजू, तो पाणी कुठून आणले? अहो हे काय इकडे चारीवती. बाई, राजकुमारी गेले भूताच्या ठिकाणी. अहो वहिनी असं नका म्हणू, आता आपल्याला शोधावं लागेल ना त्यांना. आईला येडिंगची बायको लयच कठीण आहे गड्या. कुठं निघून गेली काय माहित. रात्री पोचलो पाहिजे, पाठ झाली ना तर समजा खेळच बिघडन. ए अरे, असा गप्पा मारलेली होणार आहे का? शोधावं लागेल ना त्यांना. मदन दादा, आता काय करायचं? शोधावं तर लागेल ना. आओ शोधताना तुम्ही माझ्या संग थांबा. हा, राहुल, मंगे, मिथून, तुम्ही इकडे जाय. नाही मदन दादा, आम्हाला तुमच्या सोबत राहू द्या. एक काम करा, मी मिथून आणि ही आम्ही एकीकडे जातो, तुम्ही तिकडे पहा. हा, चला. राजकुमारी जी, राजकुमारी जी, राजकुमारी जी, राजकुमारी जी, महाराज, राजकुमारी जी, मॅरिया, राजकुमारी जी, राजकुमारी जी, राजकुमारी जी, महाराज, राजकुमारी जी, राजकुमारी जी, राजकुमारी जी, राजकुमारी जी, राजकुमारी जी. ओ एवढ्या शाळेत कुठे गेले असतील ह्या? हाच तिने तर कुठेतरी. दाद्या, हा, गाडी कडे नसेल तर गेली. हा बरोबर आहे सिमरन. मंगे आणि राहुल, तुम्ही दोघं एक काम करा, तुम्ही जाय तिकडं. बरं दादा, तुम्ही म्हणताय तसं. मंगे, अगं राजकुमारी जर आले ना लगेच फोन कर. वहिनी, शिमरन ना. मंगे अगं येळ कुठली आहे? बरोबर. चल. चले काजू. राजकुमारी जी, राजकुमारी, राजकुमारी जी, राजकुमारी जी. आओ एखाद्या भूतानं अंगावर झडप मारू नये बाई. ए घाबरू नको ना, गपशोध. ए तुम्ही घाबरू नका बरं, घाबरायचं नसतं. माझ्याकडे बघा, मी घाबरतो का? नाही ना. डेअरिंग करायची, डेअरिंग. हा, डेअरिंग केली ना भूत असं चंगाट पळतंय. घाबरू नका अजिबात. नाही नाही, मी घाबरत नसतो. इतक्या वर्षापासून भूता संगत राहतो. काय बोलले हो? या पाय तू असा हाडतोड केला ना मला, तर मी असा चिंगाट पळून जाईल ना. आओ नको ना, नको ना. नीट राह मग. राजकुमारी जी,
राजकुमारी जी या पाहिजे दाजी काय बिट्टे लावले का नाही? नाही तुम्हाला नाही ना. ए तर राहुल आणि मंगी कुठे आहे? अयो गायब झाले काय? नाही हो वहिनी. नाही नाही, त्यांना गाडीकडे पाठवले, तिकडे सापडले तर कळवते म्हणून. अरे पण आता राजकुमारीजीला शोधायचं कुठं? शोधायचं कुठं आता? इकडे जाऊन शोधू एकत्रच. ए अरे वाटायला काय झालं? घाबरलो मी. ते बघा ना तिकडं. वडाच्या झाडाखाली थांबल्यात म्हणजे भूताची ताकद लईच वाढली. अरे पण आता करायचं काय? ए बिट्टे तू घेऊन ये राजकुमारीला. तुझं ऐकतील ना ते? हा ए नाही नाही, म्हणजे वडाच्या झाडाखाली आहेत त्या. नको, मी आणतो. आओ पण जमन का तुम्हाला? हा काळजी करू नको, घेऊन येतो मी. हा बरं. मारिया, You go with your family. I'll wait here. मारिया, फॅमिली इम्पॉर्टंट. And wife? हा मग वाईफ पण. येस येस. If you know wife is that important, you still behave like this? मारिया तू चाल फक्त. तिकडं सगळी सोय केलेली समधी. मॅनेज समथिंग एव्हरीथिंग. यू कम, यू शी हॅपी हॅपी फील. गॉड प्रॉमिस. अयो हो बघा ना, मला वाटायले मराठी भूतच आहे. शपथ घातली की लगेच शांत झालंय ना. हा मी पहिलेच बोललो होतो. If the same situation continues, I'll not stay there. हा हा चालतंय. येस येस. Okay. कम कम. अजून कोड वाढलंय का? गप्पा आहे काळ्या जिभेच्या. काय सांगतो ते नीट ऐक. मी आज सांगितले तशी सोय केली ना तू? हा एकदम तशीच केली. हा तशीच लागन. कारण आताच एडिंगच्या बायकोनं धमकी दिली. नाही आवडली ना निघून जाईन परत. अयो आता मी तर सोय केली भो. नाही आवडली तर अवघड व्हायचं. अरे गप ना बाबा काळ्या जिभेच्या. सांगितलं तेवढं कर. ठेवू. हो चला ना. हा तेव्हा पावरे भो, हिडिंगच्या बायकोला खुश होती तिकडची सोय बघून. तिथून जर का ती माग निघली तर समधी मुसळ केरात.